नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 ह्या शोशी निगडीत एक मोठी अपडेट नुकतीच पुढे आली आहे। मित्रांनो, आज बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये आपल्याला शोचा विनर मिळणार आहे। मात्र त्याआधी घरातील सदस्य एकामागून एक एलिमिनेट होत जाणार आहेत। 4 सदस्य हे आधी घराबाहेर पडतील आणि मग टॉप 2 फायनलिस्ट मधून एक जण यंदा बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरणार आहे। मात्र टॉप 2 सदस्य शिल्लक राहण्याआधी घरात एक टास्क कंप्लीट होणार आहे, ज्याला मनी बॅग टास्क असे म्हटलं जातं। ह्या मनी बॅग मध्ये पैसे असतात। जो सदस्य हा टास्क जिंकेल आणि जर का तो इच्छुक असेल तर तो ही मनी बॅग जिंकू शकतो, कारण मनी बॅग जिंकताच तो ट्रॉफी जिंकण्याच्या रेसमधून आपोआपच बाहेर होतो। मित्रांनो, 6 सदस्यांपैकी कोणता सदस्य ही मनी बॅग जिंकणार ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार 6 स्पर्धकांपैकी जान्हवी किल्लेकर हिने मनी बॅग जिंकून बिग बॉस मराठी ह्या शोचा निरोप घेतला आहे। तिचा हा निर्णय योग्य देखील आहे, कारण घरातील सर्व सदस्यांपैकी सर्वात कमी मते तिलाच होती। शिवाय स्वतः तिच्यात देखील जिंकण्याचा आत्मविश्वास कमीच होता। त्यामुळे एक योग्य आणि हुशारीचा निर्णय घेऊन जान्हवीने मनी बॅग आपल्या नावे केली आहे आणि इतर 5 स्पर्धक ट्रॉफीकरिता आपले नशीब आजमावणार आहेत। मित्रांनो, आणखी एक शॉकिंग अपडेट पुढे आली आहे आणि ती म्हणजे टॉप 3 स्पर्धकांमध्ये निक्की तांबोळी, सूरज चौहान आणि अभिजित सावंत या 3 स्पर्धकांची नावे आहेत आणि ह्यांच्यापैकीच एक जण ट्रॉफी आपल्या नावे करणार आहे। तेव्हा मित्रांनो, कोण जिंकणार यंदाची बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।